श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 20 ते 26 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवीन बदल घेऊन येणार आहे? अनेक दिवसांपासून मनात असलेली स्वप्ने आता पूर्ण होण्याची चिन्हे आहेत का? नोकरीमध्ये पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळेल का? व्यवसायात अपेक्षित आर्थिक लाभ होणार का? अडकलेले पैसे परत मिळतील का? कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात आनंद आणि समाधान मिळेल की काही आव्हानांना सामोरे जावे लागेल? विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि शिक्षणात यश मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? आणि ग्रहांची कृपा या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते सकारात्मक परिवर्तन घडवून आणणार आहे? चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा तुमच्यासाठी प्रगती, नवीन संधी, आर्थिक सुधारणा आणि मानसिक समाधान घेऊन येणारा ठरू शकतो. काही ठिकाणी संयम राखणे आवश्यक असेल, पण तुमची विचारशक्ती आणि योग्य निर्णय क्षमता तुम्हाला प्रत्येक अडथळ्यावर मात करण्यास मदत करेल. आठवड्याच्या उत्तरार्धात भाग्याची साथ अधिक मजबूत होताना दिसेल. आठवड्याच्या सुरुवातीला काही कामे अपेक्षेपेक्षा उशिरा पूर्ण होतील. काही लोकांच्या वागण्यामुळे किंवा बोलण्यामुळे मन थोडे अस्वस्थ होऊ शकते, पण त्याचा फारसा परिणाम तुमच्या ध्येयावर होऊ देऊ नका. शांतपणे परिस्थिती हाताळल्यास अनेक प्रश्न आपोआप सुटतील. आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन व्यक्तींशी ओळख होईल आणि त्या ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. घरात आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव कमी होईल आणि काम करण्याचा उत्साह वाढेल. नवीन योजना सुरू करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. आठवड्याच्या शेवटी तुमच्या मेहनतीचे फळ स्पष्टपणे दिसू लागेल आणि आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत प्रगतिकारक ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विश्वास, कौतुक आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळतील. तुमच्या कामातील अचूकता आणि कल्पकतेमुळे नवीन संधी उपलब्ध होतील. पदोन्नती, पगारवाढ किंवा इच्छित विभागात बदली होण्याचे संकेत मिळू शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या मुलाखतीची संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, मोठे करार आणि व्यवसाय विस्ताराची संधी मिळेल. ऑनलाईन व्यवसाय, तंत्रज्ञान, संशोधन, शिक्षण, सल्लागार सेवा आणि उद्योग क्षेत्रात विशेष यश मिळू शकते. भागीदारी व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवा. कोणताही मोठा व्यवहार करण्यापूर्वी सर्व अटी व्यवस्थित तपासा. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे व्यवसायाला नवीन दिशा मिळेल. आठवड्याच्या शेवटी एखादी मोठी संधी भविष्यातील आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीचा मजबूत पाया ठरू शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक राहील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध होतील. व्यवसायातून चांगला नफा मिळेल. जुनी गुंतवणूक लाभदायक ठरेल. घरातील काही आवश्यक खर्च होतील, पण ते योग्य कारणांसाठी असतील. बचत वाढवण्यावर भर द्या. अनावश्यक खर्च टाळा. कर्जाचा काही भाग फेडण्यात यश मिळू शकते. मालमत्ता, वाहन किंवा जमीन यासंबंधी सकारात्मक घडामोडी घडू शकतात. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या. कोणालाही पैसे उधार देताना सावधगिरी बाळगा. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थैर्य वाढेल आणि भविष्यासाठी आत्मविश्वासपूर्ण नियोजन करता येईल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. कुटुंबात आनंद, प्रेम आणि परस्पर सहकार्याचे वातावरण राहील. घरातील सदस्यांमध्ये सुरू असलेले मतभेद मिटण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी जोडीदारासोबत अधिक वेळ घालवावा. एकमेकांच्या भावना समजून घेतल्यामुळे नात्यातील विश्वास आणि गोडवा वाढेल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा सकारात्मक आहे. मुलांच्या यशामुळे संपूर्ण कुटुंबाला आनंद मिळेल. घरात एखाद्या शुभ कार्याची तयारी सुरू होऊ शकते. नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. कुटुंबासोबत छोट्या प्रवासाचा योग येऊ शकतो. घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतील. संवादात संयम आणि आदर राखल्यास प्रत्येक नाते अधिक मजबूत होईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात उत्कृष्ट प्रगती करणारा आहे. नवीन विषय समजून घेण्यात यश मिळेल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीसाठी तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक चांगले यश मिळेल. मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवा. मित्रांच्या सहकार्यामुळे अभ्यासात नवीन प्रेरणा मिळेल. परदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. आत्मविश्वास टिकवून ठेवा. सातत्यपूर्ण मेहनत भविष्यात मोठ्या यशाचा पाया ठरेल. कोणत्याही अपयशामुळे निराश न होता नव्या जोमाने प्रयत्न सुरू ठेवा. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यतः चांगला राहील, मात्र कामाच्या ताणामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो.
वेळेवर विश्रांती घेणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम यांचा लाभ होईल. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संतुलित आहार घ्या. भरपूर पाणी प्या. तेलकट आणि तिखट पदार्थांचे प्रमाण कमी ठेवा. ध्यानधारणा केल्यास मानसिक शांतता मिळेल. जुन्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी शरीरात ऊर्जा आणि उत्साह वाढलेला जाणवेल. नियमित दिनचर्या तुम्हाला निरोगी आणि कार्यक्षम ठेवेल. प्रवास आणि अध्यात्म. या आठवड्यात कामानिमित्त किंवा धार्मिक कारणाने प्रवासाचा योग आहे. हा प्रवास भविष्यात नवीन संधी आणि महत्त्वाच्या ओळखी निर्माण करणारा ठरू शकतो. धार्मिक स्थळी भेट दिल्यामुळे मनाला समाधान आणि शांतता मिळेल. आध्यात्मिक विषयांमध्ये रस वाढेल. सत्संग, ध्यान किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. गरजू व्यक्तींना मदत करण्याची प्रेरणा मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद लाभतील. प्रार्थना, नामस्मरण आणि ध्यान यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल. मनातील नकारात्मक विचार दूर होतील. या आठवड्यात केलेले दान आणि सेवा भविष्यात मोठे शुभ फळ देईल. अध्यात्मामुळे निर्णयक्षमता अधिक मजबूत होईल. उपाय: दररोज सकाळी ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. शनिवारी भगवान शनिदेवांची पूजा करून काळे तीळ अर्पण करा. गरजू व्यक्तींना अन्न, काळी उडीद किंवा वस्त्रांचे दान करा. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून 7 प्रदक्षिणा घाला. घरात सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा. आई-वडील आणि गुरुजनांचा आदर करा. प्रामाणिकपणे केलेल्या प्रत्येक कार्याला यश मिळेल. एकूणच आठवडा कुंभ राशीसाठी प्रगती, आर्थिक स्थैर्य, करिअरमध्ये यश आणि मानसिक समाधान देणारा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला काही अडथळे जाणवले तरी आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागेल. नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि आर्थिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. तुमची बुद्धिमत्ता, नाविन्यपूर्ण विचारसरणी आणि योग्य निर्णय क्षमता यामुळे अनेक महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. या आठवड्यात घेतलेले महत्त्वाचे निर्णय भविष्यात मोठ्या प्रगतीचा पाया ठरतील. कुटुंबातील सदस्यांचे प्रेम, मित्रांचे सहकार्य आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. आरोग्याची योग्य काळजी घ्या. अनावश्यक तणाव टाळा आणि प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा. देवावर श्रद्धा, स्वतःवर विश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर हा आठवडा तुमच्या आयुष्यात नवीन यश, समृद्धी, मानसिक शांतता आणि उज्ज्वल भविष्याची सुंदर सुरुवात करून देणारा ठरेल. धन्यवाद.